नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय वांग्याचं भरीत। तर वांग आतमध्ये किडका आहे का कसं आहे ते आपण बघून घेऊया। थोडंसं ह्याला कट करून बघूया। नाही, आतमध्ये तर चांगलं दिसते, पण ह्याला थोडासा तेलाचा हात लावूया, म्हणजे वांग भाजल्यावर ते आपल्याला पटकन ते सोलता येईल। वांग मी भाजायला ठेवते, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। वांग भाजते तोपर्यंत आपण वांग बघूया। मी त्याला पलटवून घेतले, तर बघू शकताय अशाच पद्धतीने वांग भाजून घ्या। आणि हे आपलं वांग्याचं भरीत एकदम पारंपरिक पद्धतीने आहे आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, जे कोणीही पटकन बनवेल आणि जास्त साहित्य पण याला लागत नाही। आपलं वांग आता भाजतच आलेलं आहे। एक दोन मिनिटं ठेवूया आणि मग काढूया त्याला। तर आता आपलं वांग भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यावर मग ह्याला सोलून। तर वांग थंड झालेलं आहे, आपण आता ह्याला सोलून घेऊ। जास्त पण थंड नाही करायचं, आपल्या हाताला जेवढं सोसल तसंच काढत सोलायचं वांग। जास्त थंड झाल्यावर मग त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे हाताला जेवढं सहन होतंय तेवढंच हळूहळू काढून घ्या। असं सुरीने थोडं थोडं काढलं ना तरी पटकन निघतं ते। आपल्याला असं फोडून घ्यायचंय, असं पूर्ण फोडून पूर्ण असं त्याला मॅश करून घ्यायचं। आणि तर आता हे बारीक चिरलेला एक छोटा कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि हा लसूण मी बारीक कुटून घेतलेला आहे, तो आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं कच्चं तेल घालणार आहे त्याच्यामध्ये। ही आमची गावाकडची पद्धत आहे, साधी आणि सोपी अशी पटकन होणारी। अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा, नक्की आवडेल। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्याला मस्त असं छान भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं हे। तर बघू शकताय तुम्ही त्याचा कलर कसा आलेला आहे। गावाकडच्या गावरान पद्धतीने एकदम साधा आणि सिंपल वांग्याचं भरीत तुम्हाला पण आवडेल, नक्की करून बघा।